जालन्यातील मोतीबाग तलावाची आमदार खोतकरांनी जलसिंचन अधिकाऱ्यांसह केली पाहणी। मागील 10 वर्षात काहीच कामे न झाल्याने शहरात समस्या उद्भवत आहेत, खोतकर यांचे प्रतिपादन। जालना शहरात 15 सप्टेंबर नंतर पुन्हा 22 सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पावसाने शहरात नदी नाले वाहू लागले। या पावसामुळे मोतीबाग तलाव 100% भरला आहे। आमदार अर्जुन खोतकर यांनी जलसिंचन विभागाचे अधिकारी, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर व पालिकेचे अधिकारी यांच्यासोबत मोतीबाग तलाव आणि जलविसर्जन कुंडाची पाहणी केली। यावेळी खोतकर म्हणाले की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस झाल्याने पाण्याच्या विसर्गाला अडथळे निर्माण झाले आहेत। आगामी काळात अशाच प्रकारे पाऊस झाला तर तलावातील पाणी सुरक्षितरित्या विसर्ग करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे। तलावातील पाणी सांडव्यामार्फत विसर्ग करण्याचे नियोजनाबाबत आढावा घेतला असल्याचेही खोतकर म्हणाले। गेले काही दिवस खूप पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये एक 5-6 जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान या ठिकाणी सुरू आहे। राज्याच्या तुलनेमध्ये आपले 5-6 जिल्हे खूप बाधित आहे पावसाने। त्यामुळं वाजवीपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे अनेक गोष्टीला आम्हाला समोर जावं लागतं। फार डिझास्टर जवळपास कोलमडून पडलेला आहे पूर्णतः। त्यामुळं मला असं वाटतं की उपाययोजना याच्यावर आम्ही शोधतोय आणि उपाययोजना शोधून प्रशासकीय यंत्रणा पूर्ण कामाला लागलेली आहे आणि काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। मोतीबाग इथे तुम्ही पाहणी करण्यासाठी आले, बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलेलं आहे मोतीबागचं जे आहे त्याच्यावरती काय सांगा? नाही, मोतीबागचं पाणी कुठे घुसलेलं नाही, इकडं बाहेर बाहेर पाणी घुसलेलं आहे। ड्रेन अपुरे आहेत। खरं तर हे गेली 10-15 वर्ष याच्यावर काही काम झालं नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे आणि आम्ही निश्चितपणे यावर उपाययोजना करतो आहे। तर महापालिका आता प्रशासक आहे, महापालिका काय आमच्या ताब्यात नाही किंवा कोणाच्या ताब्यात नाही। त्यामुळं गेली 10-15 वर्ष महापालिकेचा कारभार वगैरे सर्व गोष्टी हे पाहून आम्ही निश्चितपणे यावर आता काय उपाययोजना करता येतील कोणाला याच्यामध्ये तशात आम्ही करत नाही, परंतु हे अगोदर व्हायला पाहिजे होतं, सर्व ते झालं नाही। आम्ही प्रयत्न करू त्यामध्ये काही सुधारणा आणण्याचा। मोतीबाग तलावात तुम्ही पाहणी केलेली आहे, नवीनच विसर्जन कुंड बांधण्यात आलेलं आहे। कसं डॅमेज कंट्रोल करायचा या संदर्भात कसा आढावा घेतलेला आहे तुम्ही? नाही, डॅमेज कंट्रोलचा विषय नाही। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं जो फ्लो येतो तो वेस्ट बेड आमच्याकडे आम्ही तेच बघतो, तुम्ही बघताय आता सर्व पत्रकार बंधू की जो ज्या पद्धतीनं फ्लो येतोय, समजा 10चा फ्लो येतो आणि बाहेर पडायला जर 2-3ची व्यवस्था असेल तर हे याच्यावर काय उपाययोजना करता येते का? इथं मी काही तज्ज्ञ लोकांना घेऊन आलेलो आहे, इरिगेशनचे काही अधिकारी या ठिकाणी आणलेले आहेत की आता हा जो आहे फ्लो बाहेर पडणारा हा पुन्हा वाइंडिंग कसा हे कसा वाढवला कसा जाईल किंवा याला कसं आपण वाढवू शकतो, तज्ज्ञ लोक याच्यावरती निश्चितपणे मत देतील आणि तज्ज्ञाच्या माध्यमातून आपण यामध्ये लक्ष घालू। चुकीचं काही नाहीच, त्यामुळं मला असं वाटतं की शेवटी निसर्ग कोपलेला आहे आणि त्यातून वाजवीपेक्षा जास्तीचा आता भांडं आहे, 10 लिटरचं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये 20 लिटर पाणी टाकलं तर साहजिकच ते बाहेर पडणारच आहे। तशात हा प्रकार झाला आहे। थँक्यू।